असतील। माता तुळजाभवानी प्रभू शिवशंभू आपणास निरोगी उदंड आयुष्य देऊ, आपल्या हातून असंच समाजकार्य शिवकार्य घडत राहू आणि आपलं क्रिकेटवरचं प्रेम असंच नेहमी निरंतर राहू हीच सदिच्छा। चला प्लीज दोन्ही टीम जास्त वेळ घेऊ नका, मॅच त्वरित चालू करूया। अजय खांडेकर ऑन स्ट्राइक। एजे पहिला चेंडू डाऊन द लेग साइड, सुरुवात मात्र अवांतर चेंडूने झाली, व्हाईट बॉल। एसीसी नवीवाडी या मॅच मध्ये बॅटिंग करायची, 3 षटकांची मॅच। एजे गोलंदाजी मार्कवर विशाल, दोन्ही विजयी संघ आहेत। शॉट ऑफ चॅक, शतरक्षक आहेत, मिड विकेटला एक धाव मात्र प्राप्त केली जाते। दुसरे दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण फेकी धावांचा श्री गणेश होत असताना टीम एसीसी नवीवाडी एक धाव। बॅटची अडतली कडा, एक धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना एक सिंगल धाव। बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहतोय। अजून ज्या प्रकारे या सिमेंटच्या खेळपट्टीवर चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त होते, कधी कधी चेंडू स्किट होतो। डॉट बॉल, 2 धावा धाव फलकावर एजे आणि त्यांच्या साथीला आहेत राहुल खांडेकर। यस, धावसंख्येमध्ये दुरुस्ती केली जाते, 3 धावा धाव फलकावर। 3 रन्स ऑन बोर्ड। राहुल खांडेकर, अजय खांडेकर ही आघाडीची जोडी आणि समोर विशाल। वेग आणि चेंडू हाताळला जातोय, ही ओळख आहे वेग आणि विशाल एक वेगळं समीकरण। कारण रबर बॉलला असं तुम्हाला हिट करता यायला पाहिजे, कारण ज्या वेळेला तुम्ही खेळपट्टीला हिट करता सिमेंटच्या खेळपट्टीवर, हा चेंडू एक अतिरिक्त वेगवान पाहायला मिळतो। त्यासाठी तुम्हाला अचूक टप्प्यावर चेंडू हाताळणं महत्वाचं असतं आणि तेच करतायत विशाल। आपटी बार, व्हाईट बॉल। 1 पर दी ओव्हरचा इशारा केला जातोय, उसळता चेंडू हाताळण्याचा प्रयत्न राहुल खांडेकर। दोन्ही संघांनी मात्र पहिला सामना ज्या प्रकारे जिंकलाय, एसीसी नवीवाडी 1 मध्ये 3 करायचे होते, षटकार ठोकला आणि 1 मध्ये 4चा बचाव केला टीम कुंभारगावने। हाफ टॅकर चेंडू, क्रॉस बॅटेड फटका, डॉट बॉल। चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ करावा लागेल, कारण कुठेतरी पूर्व निर्धारित फटका तुम्ही खेळू शकत नाही। डॉट बॉल, 3 धावा धाव फलकावर। शॉट ऑफ लेनचा चेंडू, डीपला मिड विकेट आहे तैनात, एकदा प्राप्त केली जाईल। चांगलं क्षेत्ररक्षण विकास यांचा तोहीचा प्रयत्न केला जातोय। फेकी चांगली होती परंतु चेंडू पकडण्यामध्ये अपयश आले। 6 धावा धाव फलकावर, 6 रन्स ऑन बोर्ड। राज कळंत्री षटक क्रमांक 2 साठी
सज्ज होत असताना 6 धावा धाव फलकावर. फ्लिक ऑन द रिक्स. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. वन बाउन्स चेंडू पकडला जातोय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण कारण आउटफील्ड ओली आहे, चिखल आहे जरूर, परंतु प्रयत्न पहा चांगले केलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात म्हणजेच अजय खांडेकर एजे खूप काही निर्भर असेल या खेळाडूवर, कारण एजे असे खेळाडू आहेत जर ते खेळपट्टीवर उभं राहिले तर एक मोठी धावसंख्या प्राप्त करू शकतात आपल्या संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूला राज कळंत्रे फिरकीपट्टू. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. 5चा चेंडू कमी गतीने आणि हा चेंडू वेगवान खाली राहिला हे सांगत असताना एजे त्रिफळाबाद. 8ला 1. आठ धावा धाव फलकावर. पहिल्या विकेटचं झालंय पतन. चेंडू काहीसा खाली राहिला आणि आपण उल्लेख जसा केला की राज कळंत्रे फिरकीपट्टू आहेत, परंतु एक त्यांचा जो फास्टर वन आहे तो मात्र प्रत्येक खेळाडूला परीक्षा घेतो आणि तेच पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना युनाइट नंबर 3 विशाल खांडेकर, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये षटकार ठोकून आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिला होता, ते दाखल झालेत क्रमांक 3 वर. 8 धावा धाव फलकावर. राज कळंत्रे ज्यांनी या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 42 धावांची पहिल्या सामन्यामध्ये खेळी केली होती, या दुसऱ्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली. अद्याप फुलटॉस चेंडू, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. राज कळंत्रे आणि त्यांच्या समोर विशाल खांडेकर ही जोडी डाऊन द लेग साइड शफल झाले होते, परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. चेंडूवर नियंत्रण नाहीये. 9 धावा धाव फलकावर. विशाल खांडेकर राहुल खांडेकर ही जोडी. कमी गतीने टाकलेला चेंडू पिक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूकडे फक्त पाहत राहील. त्याच्या डोक्यावरून 6 धावांसाठी फरार. षटकार. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावर. ऑफ स्पिन प्रकारचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. कमी गतीने टाकलेला चेंडू, त्यावर प्रहार. बॅक फुटला साऊंड. हवेत खेळलाय. डीपला स्क्वेअर लेग. 1-2. दुसऱ्या टप्प्यामध्ये हा झेल डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षकाने मात्र आपले प्रयत्न अप्रतिम केलेत. काय झेल डीपला. त्यांच्या चेहऱ्यावरची देखील स्माइल आहे. महेंद्र. व्हॉट अ कॅच. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. चेंडू हवेमध्ये होता. डीपला स्क्वेअर लेग. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये 5 चेंडूवर असलेली नजर खाली बसले, परंतु चेंडू हातातून निसटू दिला नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. 15ला 2. जेडी युनिट नंबर 4 आलेत. नाना. 15ला 2. जेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये पावसाळी क्रिकेट, कारण जेडी पहिला चेंडूवर स्लॉग स्वीप. ब्रँडेड स्ट्रोक ऑफ एसीसी नवीवाडी. 7 धावांनी खातं उघडलं जात आहे जेडी यांचं. टीमची धावसंख्या धाव फलकावर या षटकाराच्या मदतीने 21. काय फटका सजवलाय जेडी. लेग स्टंपला शफल झाले आणि पहिल्या चेंडूवर नाना यांची दादागिरी पाहायला मिळाली. 21. नेक्स्ट मॅच मिरासवाडी 11 विपक्ष आई वडसाई देवी मालदन. दोन्ही टीम आपण या टॉस साठी कॅप्टन.
मिरजवाडी 11 आई वडसाई देवी मालदण टॉस साठी या कॅप्टन या षटकानंतर पहिला चेंडू शॉटाम जॅक महेंद्र आहेत एकदा प्राप्त केली जाईल दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला जर पावसाळ्याचा आनंद घ्यायचा असेल डीजे चेतन रिसॉर्टला जायची गरज नाहीये RSA गोटिवलीच्या मैदानामध्ये या फ्री मध्ये स्लाइड तुम्ही या पावसाचा आनंद घेऊ शकता आई वडसाई देवी मालदान मिरजवाडी या पण टॉस साठी कॅप्टन श्रीधर अंतिम षटक यॉर्करचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला एकदा मात्र अंकित करण्याचा प्रयत्न आणि इथे चुकी केली मी म्हणेन शेडी यांनी फलंदाज धाव बाद आई वडसाई देवी मालदण मिरजवाडी 11 कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय आपण या टॉस साठी त्यानंतर अचानक बनपुरी मराठा वरे झोळेवाडी ही दोन संघ असतील इन ऍक्शन रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी वागसाई देवी गोशटवाडी नवलाई जिंती मानाई नगर दुपारी वन साइड जिवाळा माळेदेवी कुसरून स्वर्गीय समीरभाई दिघे प्रतिष्ठान बाचोली बनपुरीकर्स 11 वाटोळी 11 मिरगाव 11 कडवे बुद्रुक कराटे 11 या टीम असतील ला 3 हाफ टॅकर चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न डॉट बॉल काय गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये श्रीधर पाचच्या सामन्यामध्ये देखील या खेळाडूने एक चेंडूमध्ये 4 धावा रोखल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना जागेवर उभं ठेवले स्वच्छ सूर्यप्रकाश पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस नसेल तर मजा नसते परंतु आज मात्र पावसाने जरूर विश्रांती घेतली आणि या पावसाळा नाहीये परंतु आज पाऊस येईल आशा आहे सनिकंग पाऊस असताना खेळणं एक वेगळी मजा असते अक्रॉस द बॅटने पटका खेळायचा प्रयत्न झाला डॉट बॉल सनिकंग बोलतात की पावसाळी क्रिकेटमध्ये मजा असते परंतु आमच्या मॅचला पाऊस नको प्रेक्षक एन्जॉय करतात पाऊस असल्यावर या रबर बॉल स्पर्धा डॉट बॉल शॉट आर्म पुल डीपला आहे स्क्वेअर लेग महेंद्र पडले जरूर चेंडूचा वेग मात्र मंदावला जातो दुहेरीचा प्रयत्न केला जाईल दुसरी धाव देखील अंकित केली जाते तिसऱ्या तिहेरीचा प्रयत्न केला जातोय प्रशांत बोत्रे अंडर आर्म थ्रो मोये चौथीचा प्रयत्न देखील इथे चालवला जातोय चौथ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावबाद होतील आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य लाभलेलं आहे आमचे कावळ्या राहुल जाधव वेलकम आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि पहा ते गावावरून मात्र शुभेच्छा देत आहेत कावळ्या असंच आपलं सहकार्य बॉस यांच्यावर प्रेम राहील आणि या गावाला गेल्यानंतर कावळ्या भेटला बुवा हिरा भेटे आपण त्यांना मिस करतोय कावळ्या थँक्यू व्हेरी मच PTPL रबर बॉल येते तेव्हा तुझी उपस्थिती असेल कावळे असेल पप्प्या असेल सनी कंक ही पाटण तालुक्यातील मुकादम ही अशी व्यक्तिमत्व आहेत ना की आली तर मजा येते स्पर्धेला आणि हास्य व्यक्तिमत्व म्हणून आमची या पाटण तालुक्याची हास्य जत्रा जर असेल ना तर कावळ्या पप्प्या सनी मुकादम ही व्यक्तिमत्व असतील आज या स्पर्धेला कावळ्याचं देखील महत्त्वाचं योगदान आहे थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 25-26 लक्ष टीम कुंभारगाव 11 चला टॉस साठी या मिरजवाडी आई वडसाई देवी मालदण वेलकम मिरजवाडी टीम
डीजे चेतन टॉस करूया. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज टीम एसीसी नवीवाडी. 26 धावांचं लक्ष आहे कुंभार का विलेवन. आमच्या प्रेक्षक राजा दत्तात्रेय गावडे चांगलं समालोचन. थँक्यू व्हेरी मच. असंच आपलं प्रेम पाटण तालुक्यावर राहू द्या आणि असंच प्रेम क्रिकेटवरती देखील करा. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. राज कळंत्रे ज्यांनी या पहिल्या सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये दुसऱ्या मॅच मध्ये नाबाद 42 धावांची खेळी केली आहे ते मात्र बॅटिंग साठी दाखल झालेत. आता 26 चा करायचा पाठलाग परंतु लक्ष छोटा आहे कठीण करावं लागेल. एसीसी नवीवाडी चुकी केली. फुलर लेनचा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून जाईल सीमा पार. राज कळंत्रे ब्रँडेड षटकार. राज कळंत्रे जिथे या पहिल्या डावामध्ये डाव सोडला होता 42 नाबाद तिथून मात्र सुरुवात केली. लॉक स्वीप 2 इन अ रो. सलगचा दुसरा कमालीचा फटका. दर्जेदार टायमिंग. 6 धावेने धावसंख्या पुढे जाईल 12. एचे यांच्यावर आक्रमण केले. लेग ब्रेक टाकण्याचा चेंडू चा प्रयत्न आणि या अगेन्स्ट द टर्न विथ द टर्न चेंडू पिक केलाय. चांगलं क्रिकेट. लोअर फुल टॉस होता ऑन ड्राईव्ह. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव मात्र अंकित केली जाते. दोन्हीचा प्रयत्न होत नाहीये. ऑन ड्राईव्ह ज्या प्रकारे हा फटका केला त्यांनी हलक्या हाताने मनगटाच्या साहाय्याने चेंडू वळवला. व्हीएस लक्ष्मण यांची आठवण करून देणारा फटका. आणि भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड व्हीएस लक्ष्मण अशा प्रकारचे ऑन साइडला खेळणारे किंग. कमी गतीने टाकलेला चेंडू. बॉलर डॉट बॉल. 13 धावा. आता 13 चेंडू मध्ये 13 धावांचं समीकरण रन बॉल इक्वेशन. एचे या संपूर्ण स्पर्धेमध्ये विचार केला तर ज्या खेळाडूकडून खूप अपेक्षा होत्या टीम एसीसी नवीवाडीला
कमी गतीने टाकलेला चेंडू हा लॉंग लेगला, हा चेंडू रस्त्यावरून आणावा लागेल. अवघी एक धाव. बारा चेंडू 12 धावांची गरज. जे प्रेक्षक आमच्यासोबत ओमसा MTC वर जोडले त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनापासून सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये 12 चेंडू 12ची गरज. हलक्या हाताने चेंडूला फक्त टॅप केलाय. उसळता चेंडू होता. राज कळंत यांनी सन्मान दिलाय. आता मॅच संपली नाहीये. 12 मध्ये 11ची गरज करा. या मॅच मध्ये ACC नवीवाडी षटक क्रमांक 2 विशाल खांडेकर. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तर काऊ कॉर्नरला 1 धाव अंकित केली जाते. तोयचा प्रयत्न फेकी खराब आहे. 2 धावा. बाय 2 गेट 1 फ्री. 3 धावा जोडल्या जातील. खराब क्षेत्ररक्षण. मॅच सोडली एका टीम ACC नवीवाडीने. खांदे जरूर पडलेत परंतु सामना संपला नाहीये. हा चेंडू आता 8 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके. आयोजकांचा वेळ वाचवला जाईल का या मॅच मध्ये हे पाहिजे. आपटी बार व्हाईट बॉल. 1 प्रति ओव्हरचा इशारा केला जातोय. 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हा पहा रिप्ले. पहिल्या मायावर जाऊन मारावा लागला असता चेंडू विशाल खांडेकर यांचा. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत JD. कोणतीही धाव मात्र प्राप्त होत नाहीये. 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. कुंभारगाव 11. सुरुवात चांगली झाली या स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. 1 धाव मात्र अंकित केली जाते घोषांकी क्षेत्रामध्ये. ज्या दिशेला ज्यांनी या स्पर्धेला महत्वाचं सहकार्य दिलेलं आहे त्याच मान्यवरांचा कटआउट आपण पाहतोय. 6 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका. 2 to go. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धाव अंकित होत नाहीये कोणती. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षणाचे निर्बंध नसतात. क्षेत्ररक्षण पहा संपूर्णपणे डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. विजयाच्या समीप नाहीतर विजयाला गवसणी घालणारा येतोय राज कळंत्र यांच्या बॅट मधून. विजयी षटकार. अभिनंदन टीम कुंभारगाव 11. चला मिरजवाडी बॅटिंग साठी सज्ज राहायचंय. फिल्डिंग लावून घ्या. आई वडसाई देवी मालधन.